वर्षाची वाट, मोठा विजय आणि शेवट हताशा। आरसीबीने आयपीएलचं विजेतेपद जिंकलं, संपूर्ण बेंगलोर जल्लोषात न्यालं। पण या आनंदाच्या दिवशी रक्त सांडलं, एक दिवस 11 मृत्यूमध्ये बदलला। आज या विजयानंतर झालेल्या चेंगराचेंगरी मागचं काळं वास्तव्य आपण उघड करणार आहोत। 4 जून बंगळुरूचा इतिहास बदललेला दिवस। आरसीबी 18 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलच्या विजयी शिखरावर पोहोचलं आणि संपूर्ण शहरात उत्सवाचं वातावरण होतं। आणि मग त्याच उत्सवाचं रूपांतर झालं विलापात। विजयी परेड पाहण्यासाठी लाखो चाहते स्टेडियम बाहेर जमा झाले, पण नियोजन नव्हतं, माहिती स्पष्ट नव्हती आणि गोंधळ सुरू झाला। आरसीबीने सोशल मीडियावर परेडची घोषणा केली। काही वेळातच पोलिसांनी म्हटलं परेड होणार नाही, पण तोवर लोक स्टेडियम बाहेर पोहोचले होते। आता जाण्यासाठी झुंबड उडाली आणि दरवाजे मोडले गेले। लोक आत जायला जीव तोडून धावत होते। कोणी भिंतीवरून उड्या मारत होतं, तर कोणी कुंपण फोडत होतं। पण या धावपडीत 11 जण कायमचे गप्प झाले। राहुल नावाचा एक तरुण जमिनीवर पडला, गर्दीने त्याच्यावर पाय ठेवले, तो किंचाळत राहिला, पण कोणी थांबलं नाही। श्वास घ्यायलाही जागा नव्हती, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात। कोणी पोलिसकडे धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला होता। आई ओरडते, माझा मुलगा फक्त एक फोटो काढायला गेला होता, पण परत आला नाही। ही फक्त एका आईची वेदना नाही, 11 घरांची कहाणी आहे। सरकारने 10 लाखाची मदत जाहीर केली आहे, पण जीवाचं काय, त्याची किंमत आहे का? मुख्यमंत्री म्हणाले गर्दीची अपेक्षा नव्हती। पोलीस म्हणतात लोकांनी ऐकलं नाही, पण जनता विचारते पुन्हा एकदा नियोजन कोसळलं, याला जबाबदार कोण? विराट कोहलीने इंस्टाग्रामवर लिहिलं, मन सुन्न झालंय, पण त्याचा चाहता आज रुग्णालयात शेवटचा श्वास घेतोय। विजय साजरा होतोय, पण काही घरांमध्ये चूल पेटलेली नाही। या 11 मृत्यूंचं उत्तर कोण देणार? आरसीबीचं व्यवस्थापन, पोलीस की आपण सगळे ज्यांनी नियम पायदळी तुडवले? एक विचार करा, हे तुमचं कुटुंब असतं तर? फक्त एक झलक पाहण्यासाठी गेलेले प्राण आणि मागे रडणारी आई। तुमच्या मते या दुर्घटनेला जबाबदार कोण? कमेंट मध्ये नक्की सांगा। अशा गोष्टी फक्त बातमी नाहीत, त्या वास्तव्य आहेत। आणि पोलीस टाइम न्यूजला सबस्क्राइब करा, कारण आम्ही प्रश्न विचारतो आणि प्रश्नच परिवर्तन घडवतो।